नंतर ते सगळ्या महाराष्ट्राचं ओतूर आहे तुम्हाला सांगायचं आहे। तुम्ही जर जुन्नर तालुक्यामध्ये कधी आला असाल, ओतूर नावाचं छोटंसं गाव आहे। काय आहे ओतूर गावामध्ये? तर जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचे सद्गुरु बाबाजी चैतन्य महाराजांची संजीवन समाधी आहे। पण ती समाधी काही अंश दुर्लक्षित राहिली। देहूचा जसा विकास झाला, आळंदीचा जसा विकास झाला, तसा विकास जगद्गुरूंच्या सद्गुरूंचा त्या ठिकाणी झाला नाही, याची खंत प्रत्येक माणसाच्या मनामध्ये आहे। आणि म्हणून या वर्षी महाराष्ट्रातील एक ज्येष्ठ कीर्तनकार हरिभक्त परायण ज्ञानेश्वर माऊली कदम उर्फ छोटे माऊली यांच्या प्रयत्नाने वर्षभरामध्ये 6 अखंड हरिनाम सप्ताह महाराष्ट्रामध्ये संपन्न झाले। आणि आता हा 7वा शेवटचा अखंड हरिनाम सप्ताह आपल्या ओतूर गावामध्ये संपन्न होत आहे। यजमानपद ओतूरला दिलं, त्याचं कारण काय? तुकाराम महाराज ओतूरला आले होते, 2 दिवस मुक्काम त्या ठिकाणी केला होता आणि 99% लोकांचं मत आजही असं आहे। देहूकर म्हणतात इकडे झाला, कोण काय कुणाची मत असतील, पण तुकाराम महाराजांना गुरु उपदेश झाला, रामकृष्ण हरी मंत्र कुठे मिळाला? तर तो ओतूर गावामध्ये मिळाला। असं जर आपल्या सगळ्यांचं मत असेल तर ते ठिकाण त्या ठिकाणी निश्चित केलेलं आहे। मंडपाचं काम त्या ठिकाणी चालू आहे। 36 लाख रुपये किमतीचा मंडप तालुक्याचे माजी आमदार अतुल शेठ बेनके यांनी त्या ठिकाणी काम चालू आहे। किमान 1.5 ते 2 कोटी रुपयांचा खर्च अखंड हरिनाम सप्ताहासाठी अपेक्षित आहे। याच्यामध्ये एकटं ओतूर नाही किंवा एकटा जुन्नर तालुका नाही, जुन्नर तालुका, आंबेगाव तालुका, खेड तालुका, पारनेर तालुका, अकोले तालुका आणि संगमनेर तालुका अशा 6 तालुक्या मिळूनचा हा सप्ताह या ठिकाणी आहे। 6-7 कीर्तन सकाळी 10 ते 12 आहेत, संध्याकाळी 6:30 ते 8:30 कीर्तन आहेत। आणि 17 तारखेला म्हणजे 18 तारखेला सप्ताह चालू होतो। 17 तारखेला जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पादुका देहू गावावरून हेलिकॉप्टर मधून आपण त्या ठिकाणी आणणार आहोत आणि हेलिकॉप्टर त्या ठिकाणी देहू गावावरून निघेल, आपल्याच भागातून या ठिकाणी जाईल आणि ओतूर मध्ये त्या ठिकाणी त्या पादुका 8 दिवस त्या ठिकाणी ठेवल्या जातील। 17 तारखेला ती मिरवणूक आहे। तुकाराम महाराजांना सदेह वैकुंठ गमनाला जाऊन 375 वर्षे या वर्षी पूर्ण होतात, म्हणून त्या मिरवणुकीमध्ये आहे काय? तर 375 महिलांना आपण बोलवले आहे, ज्यांच्या डोक्यावरती 375 तुळशी वृंदावन असतील, ती तुळशी वृंदावन त्या ठिकाणी आणून ठेवलेले आहे। 375 त्या ठिकाणी महिला असतील, त्यांच्या कलश असतील, 375 पुरुष असतील, त्यांच्या हातामध्ये झेंडे असतील, 375 विनेकरी, 375 टाळकरी, 375 चौदार मंडळी आणि 375 या 6 तालुक्यामध्ये तुकाराम नाव ज्यांचं आहे अशा माणसांना सुद्धा निमंत्रित करायचं आहे की ज्यांचं नाव तुकाराम आहे। असे 375 माणसं त्या मिरवणुकीमध्ये जातील। असा एवढा सुंदर देखण्या कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे आणि शक्य झालं तर मुख्यमंत्र्यांनी सुद्धा मान्य केलेलं आहे की या कार्यक्रमाला एक दिवस त्या ठिकाणी भेट देणार आहे। आणि म्हणून एक छोटंसं निमंत्रण किंवा निवेदन मी या ठिकाणी शेवटच्या टप्प्यामध्ये दिलं। हा कार्यक्रम ओतूरचा नाही, हा कार्यक्रम जुन्नरचा नाही, हा कार्यक्रम तुकाराम महाराज यांच्या हृदयामध्ये आहेत त्यांचा कार्यक्रम या ठिकाणी आहे। 5000 वाचक त्या ठिकाणी तुकाराम महाराजांच्या गाथेचं वाचन करण्यासाठी बसणार आहेत। 40 एकर क्षेत्रामध्ये सगळं नियोजन केलेलं आहे। 2 शाळा रिझर्वेशन केलेल्या आहेत। तुमच्या राहण्याची, जेवण्याची सगळी व्यवस्था त्या ठिकाणी केलेली आहे। 8 दिवस आमटी प्रसादाचं नियोजन आहे आणि शेवटच्या दिवशी कार्याला किमान 2 लाख लोक येतील आणि 5 लाख पुरणपोळ्यांचा जेवणाचा बेत त्या ठिकाणी यूज केलेला आहे। फार मोठं नियोजन त्या ठिकाणी आहे। तुमच्याकडे अनेक महाराज मंडळी या ठिकाणी येतील, पण निमंत्रणाची वाट पाहू नका। मला काल आमच्या ओतूरची मंडळी त्या ठिकाणी होते। आदरणीय दिलीप वळसे पाटील साहेबांनी 25-30 लाख रुपयाचं त्यांना आर्थिक मदत करण्याचं कबूल केलेलं या ठिकाणी केलेलं आहे। आढळराव पाटलांनी सुद्धा कबूल केलेलं आहे। म्हणजे आपल्या घरातले सुद्धा 1000-500 रुपये 2000 रुपये गेले तर धर्माच्या कार्यासाठी ते जातात। अशा प्रकारची सुंदर अनुभूती मनामध्ये या ठिकाणी ठेवा आणि अशा प्रकारचं चिंतन आपल्या हृदयामध्ये ठेवून त्या अखंड हरिनाम सप्ताहासाठी 18 मे ते 25 मे या कालखंडामध्ये तुमच्या गावातील किमान 25 माणसं मुक्कामाला त्या ठिकाणी यावी, तशी माझी अपेक्षा या ठिकाणी आहे। तुमच्या राहण्याची व्यवस्था, खाण्याची व्यवस्था, नाश्त्याची व्यवस्था, चहापाण्याची व्यवस्था सगळी व्यवस्था त्या ठिकाणी आहे। 2-4 एकर क्षेत्रामध्ये मंडप उभा केलेला आहे। गरम अजिबात होणार नाही। 40 मोठमोठाले कूलर त्या ठिकाणी लावलेत, 400 फॅन त्या ठिकाणी आपल्याला लावायचे आहेत आणि स्वतंत्र पार्किंग व्यवस्था 5 एकरच्या त्या ठिकाणी परिसरामध्ये केलेली आहे। म्हणजे कोणत्याही गोष्टीचे दत्ता त्या ठिकाणी नाही। आता एवढा सगळे क्रम करण्याचं कारण काय? ज्या जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराजांनी आपल्याला वैभवाचे दिवस दिले, तुकाराम महाराजांच्या एखाद्या अभंगावरती आपण कीर्तन पाठ करतो किंवा 4-2 अभंग आपण वर्षभरामध्ये किंवा अखंड आयुष्यामध्ये वापरतो आणि ते अभंग केल्यानंतर तुम्ही जर महाराजांच्या पाया पडत असाल आणि महाराजांना जर महाराज म्हणत असाल तर त्या तुकाराम महाराजांची कीर्ती किती मोठी होते याचं चिंतन आपण या ठिकाणी करावं, एवढीच अपेक्षा पुन्हा या ठिकाणी करतो। आणि झालेल्या सेवेला पूर्णविराम देत असताना बहुतेक महिला मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे, ज्यांना बसण्याचा त्रास आहे अशी मंडळी खुर्च्यावर बसलेली आहे। आले याच्यामध्ये तरी सौभाग्य आहे। बहुसंख्य मंडळी या ठिकाणी उपस्थित झाली, लहान मुलं आहेत, महिला आहेत, पुरुष मंडळी आहेत, कामकरी मंडळी, कष्टकरी मंडळी, काळकरी मंडळी।